चला मंडळी, तर आम्ही चाललो आहे आता शिवण्याची हेअर कट करायला. तर तिचे केस ना खूप जास्त मोठे झालेत आणि मग त्यामुळे तिचे हेअर कट करायचे आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते तिचे हेअर. तर बघा शिवण्याचे केस कसे वाढले होते, खूप जास्त वाढले होते. 1 वर्ष झालं तिचे केसच कट केलेले नव्हते. आम्ही माथेरानला गेलो होतो ना, त्यावेळेस कट केलेले, त्यानंतर परत केलेच नाही. तर जास्तच वाढलेले आणि तिचं खूप दिवसांची इच्छा होती की आई माझे हेअर कट कर म्हणून. त्यामुळे गेलो होतो हेअर कट करायला आणि तिथून आल्यानंतर ना मला खूप म्हणजे जास्त वेळ नव्हता. माझी पॅकिंग चालू होती, बॅग पॅक करायचं काम चालू होतं. तर आम्ही ना आता गावाकडे निघालो आहे, गावाकडे जायचं आहे आम्हाला. त्याच्यासाठी पॅकिंग चालू होती. तर काय घ्यायचं काय नाही मुलांनाही विचारावं लागतं की तुमचे कोणते कपडे घेऊ कोणते नाही. कारण कधी कधी असं होतं ना, स्वस्तिकचं काय नसतं एवढं, पण शिवण्याला मग एखादा ड्रेस नाही आणला की मग ती ओरडते की आई रडते, मग मला हेच ड्रेस पाहिजे होता, तोच घालायचा होता. आणि मग माझं इथं बघा मस्तपैकी पॅकिंग झालंय करून. आणि हा आहे शिवण्याचा हेअर कट. तर कसा वाटला मैत्रिणींनो मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तिचं खूप म्हणजे चाललं होतं की आई मला डॉल कट करायचा, डॉलचा हेअर कट करायचा, मला डॉलसारखा करायचा आहे. तर आम्ही ह्याच्या आधी पण तिचा असा कट केलेला, पण आता बरेच दिवस झाले असं केलाच नव्हता, मग परत केला. तर मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटतोय. आणि आता आम्ही बघा निघालोय गावाकडे. स्वस्तिक आहे का? खूप दमलो होतो आम्ही, इतकं थकून गेल्यासारखं झालं होतं ना. आणि बसची कधी सवय नाही बसने प्रवास करायची, पण यावेळी आता बसने प्रवास केला त्यामुळे जास्तच दमल्यासारखं झालं होतं. भेटूया पुढच्या गावाकडच्या व्हिडिओत. बाय बाय.